एक महत्त्वाची बातमी आहे। एरवी एकमेकांवर राजकीय टीका करणारे नेते पवार भुजबळ भेटीवर मात्र एकाच पानावर असल्याचं दिसतंय। सामाजिक सलोखा कायम राहावा याकरता घेतलेला हा पुढाकार आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले। तर सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे असं म्हणत राऊतांनी सुद्धा या भेटीचं स्वागत केलंय। मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते दिलं पाहिजे। त्याकरता महाराष्ट्राचे सर्वच पक्ष आणि सर्व विधिमंडळ मराठा समाजाच्या पाठीशी आहे। ओबीसीतनं हे आरक्षण देऊ नये याकरता पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची आणि काँग्रेसच्या अनेक नेत्याची भूमिका आहे, पण ती स्पष्टपणे येत नाही आणि त्यामुळं छगन भुजबळ साहेबांनी घेतलेला पुढाकार योग्य आहे। शेवटी महाराष्ट्राच्या सामाजिक सलोखा कायम राहावा याकरता घेतलेला पुढाकार आहे आणि त्यामुळं छगन भुजबळ साहेबांची विनंती शरद पवार साहेब मान्य करतील असं मला वाटतं। महाराष्ट्र अस्वस्थ आहे। जातीपातीच्या संघर्षामध्ये महाराष्ट्र अस्थिर आणि अस्वस्थ आहे। त्याच्यामुळे सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे। निवडणुकीच्या निमित्तानं जे राजकारण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, या राज्याचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळावं।